श्री नवनाथ भागतसार कथामृत अध्याय 27। विक्रमराजाचा सुमेधावतीबरोबर विवाह, भर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट। अवंतीनगरात शुभविक्रम या नावाचा एक राजा राज्य करीत होता। त्यास सुमेधावती या नावाची एकच कन्या होती। ती अतिरूपवती होती। एके दिवशी ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्याच्या मनात आले। नंतर त्याने प्रधानापाशी गोष्ट काढली की सुमेधावती उपवर झाली आहे, याकरिता तिच्या रूपास योग्य असा वर शोधून पाहावा। त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती करावयाची आहे, ती अशी की आपला आता वृद्धापकाळ झाला आहे, पुत्र होण्याची आशा मुळीच नाही। कन्येच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानावयाचे। यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहीन त्यास राज्यावर बसवून कन्या अर्पण करावी। जानवाई तुम्हांस पुत्राच्या ठिकाणीच आहे, त्यास गादीवर बसविल्याने राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजीतून दूर व्हाल। सुमंतिक प्रधानाने ही काढलेली युक्ती राजाच्या मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला। तो म्हणाला, प्रधानजी, तुम्ही ह्या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचविली। यास्तव आता असे करा की हत्तीच्या सोंडेंत माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्यास राज्यावर बसवून नंतर कन्येचा त्याशी विवाह करावा, हा विचार मला चांगला वाटतो। शुभविक्रम राजने काढलेली ही तोड प्रधानास रुचली। मग त्याने राजाज्ञेने सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला, गुढ्या तोरणे उभारून आनंदाने नगरात धामधूम चालली। नंतर हत्तीस शृंगारून त्याच्या सोंडेंत माळ देऊन त्यास सोडले। राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती। हत्तीने प्रथम सभामंडपातले लोक अवलोकन केले, पण तेथे कोणाच्याही गळ्यात माळ न घालिता तो शहरांत चालला। तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला। त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह 8 जण पहारेकरी होते। त्यांस राजाने खाली बोलाविले। ते आल्यानंतर त्यांपैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली। ती घालतांच वाद्य वाजवू लागली व सर्वांस मोठा आनंद झाला। मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजतगाजत मोठ्या वैभवाने सभामंडपात आणले। तेव्हा हा कुंभार आहे असे लोक आपापसांत बोलू लागले। ही गोष्ट राज्याच्याही कानी आली। मग त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकांत चर्चा होत आहे। ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय। राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिकिरीत पडला, परंतु दूरवर नजर पोंचवून त्याने विक्रमाच्या साथीदारांस बोलावून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशी विचारपूस करू लागला। तेव्हा ते म्हणाले, विक्रम जातीचा कोण आहे याविषयी आम्हाला नक्की माहिती नाही, पण त्यास कुंभार म्हणतात। तर त्या जातीच्या लोकांत चौकशी केली असता ह्याची जात कोणती आहे ह्याचा पक्का शोध लागेल। मग प्रधानाने कमट कुंभारास बोलावून आणले व त्यास विचारिले। तेव्हा तो म्हणाला की मिथिलानगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय। ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला। मग कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खऱ्या वर्तमान त्याच्याकडून राजास कळविले। तेव्हा राजासही परम संतोष वाटला। शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजास सुचविले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली। राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमे घेऊन सत्यवर्मा राजास आणावयाकरिता मिथिलानगरीस गेला। तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली। त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदरसत्कार केला। मग कमटाने राजास अवंतीनगरांतील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचन गंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचन गंधर्व स्वर्गास गेला हेही सांगितले। शेवटी तो कमट कुंभार राजास म्हणाला, विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे। यास्तव आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ती करावी। सत्यवर्मा राजाने ते सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला। त्याने स्वतः अवंतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली। तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली। मग विक्रमास राज्याभिषेक झाला। दानधर्म पुष्कळ करून याचक जनांस संतुष्ट केले। नंतर शुभविक्रमराजाने आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजास दिली। तो लग्नसमारंभही मोठ्या थाटाचा झाला। शेवटी सत्यवर्मा राजानेही आपले राज्य विक्रमास अर्पण केले। याप्रमाणे विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाल्यानंतर भर्तरी युवराज झाला। ते दोघे एकविचाराने राज्यकारभार करीत असता सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भर्तरीस द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने विक्रमराजाजवळ काढली। त्याचे म्हणणे विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले। तेव्हा त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटाने प्रधानास सूचना केली। त्यावरून त्याने कुंभारास विचारिले असता त्या कमटाने आपणास याची जात माहीत नाही म्हणून सांगितले। मग ही गोष्ट त्याने सत्यवतीस विचारली।
परंतु तिने तो माझ्या पोटचा मुलगा नाहीये म्हणून कळविल्यावर प्रधानाने विक्रमास विचारले. त्यानेही सांगितले की आपल्या जातीची मला माहिती नाहीय, मी त्याला आपला भाऊ मानिला आहे. याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानाने ही गोष्ट खुद्द भर्तरीस विचारली. तेव्हा त्याने आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केला. मग प्रधानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा. तो तुमचा पिता असल्याने अगत्याने येईल. ते ऐकून भर्तरी म्हणाला, ही गोष्ट काहीही अवघड नाहीय. नंतर भर्तरीने अंगणात उभे राहून वर तोंड केले आणि सूर्याची प्रार्थना केली की जर मी तुझा मुलगा असेन तर माझ्या लग्नाकरिता येथवर येऊन सर्वाच्या संशयाची निवृत्ती करावी. ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य मृत्युलोकी अवंतीनगरास आला. त्याने सुमंतिक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितले की मनांत काहीही एक संशय न आणता माझ्या भर्तरीस तू आपली मुलगी पिंगला दे. नंतर सूर्य त्यास म्हणाला, लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर तू त्याची काळजी बाळगू नकोस. प्रत्यक्ष देव जय जयकार करून पुष्पवृष्टी करतील. विक्रमराजाचा बाप जो सुरोचर गंधर्व त्याससुद्धा या लग्नाकरिता येथे धाडून देईन. मात्र मी जर या ठिकाणी लग्नाकरिता राहिलो तर माझा ताप लोकांस सहन होणार नाही. इतके सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्याने लग्नसमारंभास आरंभ केला. भर्तरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंतपूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला. तो सत्यवतीस व विक्रमात भेटला. त्यावेळी विक्रमराजा पित्याच्या पाया पडला. मग राजाने सुमंतिक प्रधानास बोलावून आणले व सुरोचनास भेटविले. त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले, तुझे थोर भाग्य म्हणून द्रुमिननारायणाचा अवतार जो भर्तरी तो तुझा जान्वयी झाला. हा प्रत्यक्ष मित्रावरुणीचा सूर्याचा पुत्र होय. अशी त्याची समग्र मूळकथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुरोचनाच्या पाया पडला व त्यास आग्रह करून सन्मानाने सीमंतपूजनासाठी मंडपात घेऊन गेला. तेव्हा त्या गंधर्वाने मनुष्याचा वेश घेतला होता. सीमंतपूजन झाल्यावर वधूवरांस आशीर्वाद देते स्मय्य स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्नमंडपात असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला. नंतर 5 दिवसपर्यंत लग्नसमारंभ मोठ्या थाटाने करून सर्वांस उत्तम वस्त्रे भूषण दिली व वऱ्हाडी मंडळी मोठ्या गौरवाने रवाना केली. त्या लग्नासमयी गोरगरिबांस राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले. सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्नसमारंभात व्याही व विहीण म्हणून मिरवत होती. सुरोचन तेथे 1 महिनाभर राहिला होता. नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला. भर्तरीचे पिंगलेशीय मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढे काहीही दिवसांनी त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या. त्यास एकंदर 1200 स्त्रिया होत्या. त्यांत मुख्य पट्टराणी पिंगलाच होती. ही उमयता अत्यंत प्रीतीने वागत. त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धा सहन होत नसे. तो मोठा विषयी होता. यास्तव त्यास रात्रदिवस स्त्रियांचे ध्यान असे. अश्रीतीने भर्तरी राजा सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेत असता बरीच वर्षे लुटली. एके दिवशी भर्तरी अरण्यात शिकारीकरिता जात असता मित्रावरुणीने सूर्याने त्यास पाहिले व मनांत विचार केला की माझे पुत्र 2. एक अगस्ती व दुसरा भर्तरीनाथ. त्यापैकी पहिल्याने तर ईश्वरप्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले, पण दुसरा भर्तरीनाथ मात्र विषयविलासांत निमग्न होऊन आपले कर्तव्यकर्म विसरला. यास्तव हा आपले स्वहित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजिला पाहिजे. मग भर्तरीचा भ्रम उडावा आणि त्याने आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरुणीने पृथ्वीवर येऊन दत्तात्रेयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतू कळविला. तेव्हा दत्तात्रेयाने सूर्यास सांगितले की भर्तरीविषयी तू काहीही काळजी न करिता आपल्या स्थानास जा. मी त्यास नाथपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यांत नानवाजण्या जोगा करीन. तुझा पुत्र भर्तरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होईल. यापूर्वी जे भविष्य करून ठेविलेले आहे तदनुसार घडून आल्या वांचून राहावयाचे नाही, परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले झाले. आता तू पुत्राविषयी काहीही एक काळजी न वाहता खुशाल जा. मला जसे योग्य दिसेल तसे मी करीन. इतके सांगून सूर्यास रवाना केले व दत्तात्रेय भर्तृहरी समगम्य गुप्तपणे जाऊ लागला. भर्तृहरी अरण्यात शिकारीला गेला. त्यावेळी त्याने अपार सेना समागम्य घेतली होती. चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते. त्या दिवशी 3रा प्रहर होऊन गेला तरी त्यास कोठे पाणी मिळेना. तहानेने ते लोक कासावीस होऊ लागले. त्यांनी बराच शोध केला पण उदकाचा पत्ता लागेना. सर्वजण व्याकुल होऊन चौफेर होऊन राहिले. राजाही पाणी पाणी करीत होता व त्याच्या घशास कोरड पडली. बोलण्याचे अवसानही राहिले नाही. अशी सर्वांची अवस्था होऊन गेली. ते पाहून दत्तात्रेयाने एक मायावी सरोवर निर्माण केले. त्याच्या आजूबाजूस मोठे मोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथे पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता. अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते.
भर्तहरी स्वतः अरण्यामध्ये पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हे सरोवर पडले. तेव्हा तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या कांठी गेला व आता पाणी पिणार इतक्यात पलीकडे दत्तात्रेयाने ओरडून म्हटले, थांब थांब. उदकास स्पर्श करू नकोस. तू कोण आहेस? तुझे नाव काय? ते मला प्रथम सांग. दत्तात्रेय स्वामीस पाहताच राजा चकित झाला आणि त्यास भीतीही उत्पन्न झाली. तो तोंडांतून ब्रही न काढिता टकमक पाहू लागला. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस? तू कोण आहेस? तुझे आईबाप कोण? गुरु कोण? हे मला सांग व मग पाणी पी. ते भाषण ऐकून भर्तृहरी दत्तात्रेयाच्या पाया पडला. नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यास सांगितली व अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास सांगितले की ज्या अर्थी अद्यापपावे तू गुरु केला नाहीस, त्या अर्थी तू अपवित्र आहेस, म्हणूनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही. याकरिता तू उदकास शिवू नको. शिवशील तर ते सर्व पाणी आटून तळे कोरडे पडेल व मग मला राग येईल. तेणेकरून तू नाहक भस्म होऊन जाशील. अशा प्रकारे दत्तात्रेयाने भर्तृहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पाया होऊन प्रार्थना करू लागला की महाराज, माझा प्राण तृषेने जाऊ पाहत आहे, आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे. त्यावर दत्तात्रेयाने सांगितले की माझ्या अनुग्रहास तो योग्य नाहीस. शंकर, ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठी खेपा घालितात. असे असता तू मला अनुग्रह करावयास सांगतोस, ही गोष्ट घडेल तरी कशी? हे ऐकून भर्तृहरी म्हणाला, ते कसेही असो, तुम्ही कृपाळू आहात. दयाक्षमा तुमच्या अंगी आहे, तर कृपा करून मला उदक पाजावे व माझे प्राण वाचवावे. तेव्हा दत्तात्रेयाने त्यांस सांगितले की तू म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतो, पण तू 12 वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो. त्यावर राजा म्हणाला, सध्याच माझा प्राण जात आहे, मग 12 वर्षे कोणी पाहिली आहेत? दत्तात्रेयाने त्यास समजावून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड, म्हणजे मी तुला उदक पाजतो, पण पुन्हा संसाराची आशा धरता कामा नये व अगदी विरक्त होऊन राहिले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्या तर पहा. ते भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला. त्याने शेवटी पोक्त विचार करून दत्तात्रेयास सांगितले की मी अजून प्रपंचांतून मुक्त झालो नाही, गयावर्जन करून पितृऋणांतून मुक्त होईन. तसेच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणांतून मुक्त होईन. पुत्राचे लग्न झाल्यावर त्याच्या ऋणांतून मुक्त होईन. ही सर्व ऋणे अद्यापर्यंत जशीच्या तशीच कायम आहेस. यास्तव आणखी 12 वर्षे मला संसार करण्याची मोकळीक द्यावी. मग दत्तात्रेयाने भर्तृहरीचे म्हणणे कबूल केले व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानांत मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहो असे सांगून त्यांस ओळख दिली. नंतर ते माईक सरोवर अदृश्य करून आपणही गुप्त झाला. पाण्यावांचून सर्व तळमळत असल्यामुळे इतकी खटपट करून व्यर्थ असे भर्तृहरीस वाटून त्याने श्रीदत्तात्रेयाची प्रार्थना केली. मग दत्तात्रेयाने भोगावतीचे उदक आणून सर्वांस पाजिले. कामधेनूपासून अन्न निर्माण करविले. शेवटी राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला. इतक्यात दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणही निघून गेले.